नमस्कार. कधी विचार केलाय की आपलं स्वयंपाकघर म्हणजे एक छोटंसं आयुर्वेदिक औषधालय असू शकतं? हो, आपल्या रोजच्या वापरातल्या साध्या-सुध्या गोष्टींमध्येच आरोग्याचा खजिना दडलेला आहे. चला, आज तोच उघडून पाहूया. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे. सर्दी खोकला असो, अपचन असो किंवा असेच काही लहान सहान त्रास, याचे उपाय आपल्या मसाल्यांच्या डब्यातच आहेत. चला तर मग आपल्या स्वयंपाकघराकडे एका नव्या नजरेने पाहूया. चला, आपण सुरुवात करूया त्या पदार्थांपासून जे आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि सर्दी खोकल्यासारख्या रोजच्या त्रासांपासून आपल्याला वाचवतात. पहिला पदार्थ आहे हळद. आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतेच, पण जेवणाला फक्त रंग आणि चव देण्यापलीकडे तिचं खूप मोठं महत्त्व आहे. तुम्हाला माहितीये, आयुर्वेदात तर हळदीला नॅचरल अँटीबायोटिक मानलं जातं. आता बघा हळदीचे फायदे किती आहेत. साधी जखम झाली तर ती लवकर भरून काढायला मदत करते. शरीरावर कुठे सूज आली असेल तर ती कमी करते. आणि हो, सर्दी खोकल्यावर तर हळद एकदम प्रभावी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली इम्युनिटी वाढवते. आणि याचा वापर करणं तर किती सोपं आहे. फक्त रात्री झोपण्याआधी एका ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद घालून प्या. बस, खूप आराम मिळतो. आपला पुढचा पदार्थ आहे आलं. गरमागरम चहात आलं घातलं की चहाला काय मस्त चव येते नाही का? पण चवीसोबतच त्याचे औषधी गुणधर्मही तेवढेच भारी आहेत. आलं खास करून पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि घशाच्या आरोग्यासाठी ओळखलं जातं. म्हणजे बघा, पोटात गॅस झाला असेल, अपचन झालं असेल किंवा घसा खवखवत असेल तर आलं त्यावर एक रामबाण उपाय आहे. सर्दीमध्ये तर ते खूपच मदत करतं. आता याचा वापरही दोन सोप्या पद्धतींनी करता येतो. एकतर घशासाठी आल्याचा थोडा रस मधात मिसळून घेऊ शकता किंवा मग मस्तपैकी आल्याचा गरमागरम चहा करून पिऊ शकता. आता बोलूया लसणाबद्दल. त्याचा वास जरा तीव्र असतो, त्यामुळे काही जणांना तो फारसा आवडत नाही. पण त्याचे गुणधर्म ऐकलेत ना, तर तुम्ही थक्क व्हाल. आयुर्वेदात लसणाला अमृत मानलं गेलं आहे. आणि का मानलं जातं ते बघा. लसूण आपली प्रतिकारशक्ती जबरदस्त वाढवतो. सर्दी खोकल्यावर खूप उपयोगी आहे आणि आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगला मानला जातो. याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी सकाळी उपाशीपोटी लसणाच्या 1-2 कच्च्या पाकळ्या खाण्याचा सल्ला दिला जातो. पण एक महत्वाची गोष्ट, हे तेव्हाच करावं जेव्हा ते आपल्या शरीराला सूट होत असेल, नाहीतर नाही. पुढचा पदार्थ आहे मध. निसर्गाने दिलेलं एक गोड वरदानच आहे हे. मध म्हणजे फक्त गोडवा नाही, तर ते एक नैसर्गिक टॉनिक आहे जे शरीराला ऊर्जा आणि आराम देतं. मध खोकला कमी करतो, घशातली खवखव शांत करतो आणि शरीराला झटपट एनर्जी देतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. मध कधीही जास्त गरम पाण्यात किंवा दुधात मिसळू नका. तुळस, अरे वा, तुळशीशिवाय आयुर्वेदाचा विचारच होऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांच्या घरी अंगणात तुळशीचं रोप असतंच, आणि ते का असतं याचं कारण तिच्या औषधी गुणांमध्ये दडलंय. तुळशीची पानं सर्दी खोकला आणि व्हायरल तापावर खूप गुणकारी आहेत आणि नियमित सेवनाने आपली इम्युनिटी सिस्टम मजबूत होते. तुम्ही याचा चहा बनवू शकता किंवा सकाळी 2-3 पानं स्वच्छ धुवून चावून खाऊ शकता. बरं, प्रतिकारशक्तीचं तर झालं. आता जरा पोटाच्या सामान्य समस्यांकडे वळूया. बघूया आपल्या स्वयंपाकघर यासाठी काय मदत करतं. इथे बघा, जिरे आणि बडीशेप दोघेही पोटासाठी एकदम बेस्ट आहेत. दोघांचे फायदे जवळजवळ सारखेच आहेत. गॅस, पोटदुखी, बद्धकोष्ठता यावर आराम देतात. पण वापरण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. जिऱ्याचं पाणी रात्री भिजवून सकाळी प्यायचं आणि बडीशेप जेवणानंतर मुखवास म्हणून खायची. इम्युनिटी आणि पचनशक्तीनंतर आता आपण बघूया की स्वयंपाकघरातला कोणता पदार्थ आपल्या शरीराची चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत करतो. दालचिनी हा फक्त एक सुगंधी मसाला नाहीये, तर तो आपल्या शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया जसं की रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं यासाठी खूप मदत करतो. आणि याचा वापर करणंही अगदी सोपं आहे. तुम्ही दालचिनीचं पाणी बनवून पिऊ शकता किंवा आपल्या नेहमीच्या चहात घालून त्याचा स्वाद आणि फायदा घेऊ शकता. इतके सगळे फायदे आपण पाहिले, पण कोणताही उपाय करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे खबरदारी. कारण हे घरगुती उपाय वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. लक्षात ठेवा, हे सगळे उपाय साध्या रोजच्या किरकोळ समस्यांसाठी आहेत.
कोणताही आजार जर गंभीर वाटत असेल तर स्वतः डॉक्टर बनण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य आहे. त्याचबरोबर गरोदरपणात किंवा जर तुमची इतर काही औषधं सुरू असतील तर कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी एकदा नक्की बोला. तर मग आपल्या स्वयंपाकघरातल्या या आयुर्वेदिक खजिन्याचा योग्य आणि सुरक्षितपणे वापर करा, कारण आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे. निरोगी रहा, आनंदी रहा.